नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती। आज आपण अजिबात कडू न लागणारी भरलेली कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे कवळी हिरवीगार पाव किलो कारले पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बघा कारल्याचा जो मागचा शेंडा आहे तो आपण कट करून दिलेला आहे। बघा कारल्याच्या मधोमध बघा मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने बघा चीर पाडून घ्यायचे आहेत। सर्व कारली बघा ह्याच पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहेत बरं का, म्हणजे मसाला भरण्यासाठी। बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे। बघा इथे काप करून घेतलेली कारली आपण ठेवून दिलेली आहेत। एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून दिलेलं आहे। कारल्याच्या वरती झाकण ठेवून कारली बघा आपल्याला 5 ते 10 मिनिटं ही कारली छान अशी शिजवून घ्यायची आहेत। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहिलेलं आहे। बघा एका साईडनं कारली शिजलेली असतात बरं का, दुसऱ्या साईडने आपल्याला कारली पलटवून चांगली शिजवून घ्यायची आहेत। बघा कारली शिजतायत तोपर्यंत एक चवदार चविष्ट मसाला पण तयार करून घेऊया। बघा जिरे घेतलेले आहेत, तिथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि शेंगदाणे बघा छान असे खमंग खुसखुशीत आपण भाजून घेतलेले आहेत। बघा हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊया। कढईच्या वरचं झाकण काढून घेतलेलं आहे। कारल्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे पहा। बघा हे कारलं आपलं चेक करून पाहूया। बघा 70 ते 80% आपलं हे कारलं शिजलेलं आहे। झाऱ्याने बघा हे कारलं आपण अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे, त्यामुळे कारल्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही। तोपर्यंत मसाला सुद्धा बारीक झालेला आहे। त्याच्यामध्ये बघा मीठ टाकून मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून देऊया। बघा कारल्यातलं बघा आपण पाणी पिळून घेतलेलं आहे आणि कारल्याच्या आतील बिया आहेत ना, आपण त्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत। बिया काढल्यामुळे बघा अजिबात कारलं कडू लागणार नाही आणि बघा भरपूर असा मसाला भरून कारल्यामध्ये द्यायचा आहे। बघा अंगठ्याच्या साहाय्याने आपण कारल्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरून दिलेला आहे। हा मसाला अजिबात कारल्यातून बाहेर निघणार नाही बरं का, कारण का माहिती आहे का, आपण कारलं 70 ते 80% इतकं शिजवून घेतल्यामुळे। जर तुम्ही कारलं बघा 100% इतकं जास्त असं गिचकीच जास्त शिजवलं तर त्यामुळे बघा मसाला कसा बाहेर येऊ शकतो। त्यामुळे कारलं बघा 70 ते 80% इतकं शिजवून घ्यायचं आहे आणि 20% बघा आपण तेलामध्ये ज्यावेळी कारलं फ्राय करतो त्यावेळी छान असं भाजलं जातं। बघा सर्व आपण इथे कारले बघा मसाल्यामध्ये भरून घेतलेले आहेत। बघा हे कारलं आपण आता तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये आता फ्राय करून घेणार आहे। लोखंडी तव्यामध्ये फ्राय केल्यामुळे बघा मस्त अशी कारल्याला छान अशी चव येते बरं का। कारलं फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये तेल सोडलं, त्याच्यामध्ये बघा एक एक करून आपण कारले ठेवून दिलेले आहेत। ही कारली बघा दोन्ही साईडनं छान अशी बघा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। बघा जास्त तेल सुद्धा लागत नाही आणि हे कारली बघा 5 ते 6 दिवस मस्त आरामात टिकतात बरं का। जर तुम्ही प्रवासाला बाहेर जाणार असाल तर अशा पद्धतीने कारलं बनवून न्या। चवीला अप्रतिम लागतं, अजिबात खराब होत नाही आणि हे कारलं बघा अजिबात कडू सुद्धा होत नाही बरं का। मस्त बघा अशी आपण इथे कुरकुरीत बघा 4 ते 5 मिनिटं बघा स्लो गॅसवरती आपण इथे कारली बघा फ्राय करून घेतलेली आहेत। अशा पद्धतीने बघा कारली आपण फ्राय करून घ्यायची आहेत बरं का आणि ही कारली बघा 4 ते 5 दिवस मस्त अशी आरामात टिकतात। ही कारली तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा खाऊ शकतात, चवीला अप्रतिम लागतात आणि बघा ज्यांना कुणाला कारलं आवडत नाही ना, त्यांनी ह्या पद्धतीने कारलं बनवून खा, एकच नंबर, अजिबात कारलं कडू लागणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देते बरं का। आणि लोखंडी तव्यात आपण कारलं फ्राय केलेलं आहे, चव तर आहा अप्रतिमच तयार झालेला आहे मस्त भरलेलं कारलं। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला कमेंट्समध्ये विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांनी मस्त खा आणि आनंदी राहा। बाय।